So hello friends, so I am Sarthak Dharankar and today we are going to see slope intercept form. आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं होतं की एक्झॅक्टली कोऑर्डिनेट जॉमेट्री काय असते. त्या व्यतिरिक्त आपण हे पण बघितलं होतं की स्लोप काय असतो, स्लोप कसा कॅल्क्युलेट करतात. आफ्टर दॅट वी ऑल्सो हॅव सीन हाऊ वी फाइंड आउट द इक्वेशन ऑफ अ लाइन व्हेन 2 पॉइंट्स आर गिवन और व्हेन द स्लोप अँड द पॉइंट आर गिवन. हे सगळ्या गोष्टी झाल्या. बट लाईनच्या काही स्पेसिफिक इक्वेशन्स असतात आणि त्या रेग्युलरली यूज केल्या जातात. सो तो फॉर्म आपण आज शिकणार आहोत. So let us begin. The form that we'll be studying is form म्हणजे काय असतं, तर एक लिहायची स्टाईल, एक लिहायची पद्धत, that is slope intercept form. तर पहिले हे समजून घेऊ आपण की what is the meaning of intercept. इंटरसेप्टचा डायरेक्ट अर्थ असा होतो द पॉइंट वेअर द लाइन मीट्स और इंटरसेक्ट्स with the coordinate axis. Yes, okay. So दोन कोऑर्डिनेट ऍक्सिस असतात एक्स आणि वाय. त्याप्रमाणे प्रत्येक ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट करेल ते तो इंटरसेप्ट असतो. म्हणजे कसं असतं बघा. सो या म्हणजे ऍक्सिस झाल्या आणि इफ देर इज अ लाईन लाईक दिस. सो या पॉइंटला आहे समजा त्याचा कोऑर्डिनेट एक्स, तर मी म्हणेल की या लाईनचा जो इंटरसेप्ट आहे दिस इज नोन एज एक्स इंटरसेप्ट. ओके, याला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट. द पॉइंट वेअर द लाईन कट्स, टचेस, इंटरसेक्ट्स और मीट्स द एक्स ॲक्सिस त्याला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट. आणि दिस इज युअर वाय इंटरसेप्ट. ओके, क्लिअर विथ दिस, सिंपल ॲज दॅट. लाईन जेव्हा कट करते एक्स ॲक्सिसला, ज्या पॉइंटला करते त्या पॉइंटला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट. आणि ज्या पॉइंटला ती वाय ॲक्सिसला कट करते त्याला आपण म्हणतो वाय इंटरसेप्ट. ओके, मग याच्यामध्ये इंटरसेप्ट सांगताना दोन्ही व्हॅल्यूज सांगत नाही. का बरं? त्याच्या मागचं रिझन आहे. वेन आय से पॉइंट ए, मी याला लिहू शकतो A,0 असं का? सिंपल लॉजिक आहे. तर ए त्याचा एक्स कॉर्डिनेट आहे आणि 0 त्याचा वाय कॉर्डिनेट आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना की एक्स ॲक्सेसवरती वाय कॉर्डिनेटची व्हॅल्यू असते 0. पूर्ण एक्स ॲक्सेसवरती वायची व्हॅल्यू काय असते? 0. मग मी तुम्हाला जर म्हटलं की कुठल्या पण लाईनचा, त्या लाईनचा एक्स इंटरसेप्ट आहे समजा 2, किती आहे एक्स इंटरसेप्ट 2, तर इन शॉर्ट तो पॉइंट काय झाला 2,0. सो इफ द एक्स इंटरसेप्ट इज 2, मग तो पॉइंट काय झाला त्याप्रमाणे 2,0. का बरं? कारण की एक्स ॲक्सिस वरती वाय कॉर्डिनेट काय असतो 0. मी जर म्हटलं की वाय इंटरसेप्ट, सो इफ द वाय इंटरसेप्ट इज 4, मग तो पॉइंट काय झाला 0,4. का बरं? सिंपल रिझन आहे, कारण की वाय ॲक्सिस वरती एक्स कॉर्डिनेट काय असतो? नेहमी 0 असतो, ऑलवेज 0. सो तुम्हाला जेव्हा कोणी इंटरसेप्ट सांगेल तेव्हा तो पूर्ण पॉइंट सांगणार नाही, तो फक्त एक व्हॅल्यू सांगेल. मग तुम्ही हे करायचं की तो पॉइंट कसा येतो. एक्स इंटरसेप्ट जेव्हा असतो तेव्हा वाय 0 येतो.
जेव्हा वाय इंटरसेप्ट असतो तेव्हा एक्स 0. क्लिअर? मग आता आपण पुढे बघूया. लेट अस गो अहेड. सो स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. This intercept is your y-intercept. हा काय तुमचा y-intercept आहे. And this is your, as usual, slope. So the slope-intercept form given is y is equal to mx plus c. Okay? यामध्ये काय आहे बघा. This m is your slope and this c is your y intercept. Clear है? This is how you write a slope intercept form. मग याचा फायदा काय होतो? तर जर तुम्हाला एखाद्या लाईनचं इक्वेशन दिलं असेल आणि तुम्हाला त्याचा स्लोप आणि वाय इंटरसेप्ट काढायचा असेल तर कन्वर्ट इट इनटू दिस फॉर्मॅट. विच फॉर्मॅट? कोएफिशिएंट ऑफ वाय इज 1. बघा मी लिहितो पहिले इथे. फर्स्ट पॉइंट इज कोएफिशिएंट ऑफ वाय इज 1. सेकंड आहे वाय ऑन LHS. आणि तिसरं काय? रेस्ट ऑल ऑन RHS. जेव्हा तुम्ही या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात कुठल्या पण इक्वेशनला तुम्हाला काय मिळतं? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघा. सो 3x is equal to y plus 7. साधं एक्झाम्पल पहिले घेऊन बघूया. याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मध्ये करायचं. पहिली स्टेप काय असते? टेक y टू द लेफ्ट हँड साइड आणि त्याचा कोएफिशिएंट असला पाहिजे 1. कोएफिशिएंट काय आहे? तर दिस इज +1. तिकडे गेल्यावर तो काय होईल? -1. तर बघा हा y इकडे आला -y. रेस्ट ऑल ऑन दी RHS. -3x plus 7. हा चालतो का? -9 प्लस पाहिजे. देअरफॉर मल्टिप्लाइंग बाय -1 ऑन बोथ साइड्स. Therefore y is equal to 3x minus 7. मग त्याच्यातून काय कळालं आपल्याला? That slope is equal to 3 and y intercept is equal to काय? y intercept? Yes, 7 नाही पण काय? -7. साइन इग्नोर करू नका. तुम्हाला कशाबरोबर कंपेअर करायचंय? वी कंपेअर इट विथ y is equal to mx plus c. याच्या बरोबर कंपेअर करा. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. सिंपल ॲज दॅट. ओके. सो व्हॉट डिड वी सी इन टुडेज लेक्चर? आपण बघितलं पहिले तर इंटरसेप्टचं मिनिंग काय आहे. ओके. सो इंटरसेप्ट काय असतो? तो पॉइंट जिथे तुम्हाला ते ऍक्सेसला कट करतो. एक्स इंटरसेप्ट कसा काढतात? वाय इंटरसेप्ट कसा काढतात? काय दिलेलं असतं. अँड आफ्टर दॅट वी वेंट ऑन फॉर द स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. एकदम सोपं सरळ. दॅट इज ऑल अबाउट कोऑर्डिनेट जॉमेट्री. सो थँक्स अ लॉट. अँड
तुम्हाला जे काही टॉपिक्स अजून पाहिजे असतील, वाटतं की हे टॉपिक्स आम्ही कव्हर करावे, नॉट ओनली मॅथ्स, अबाउट फिजिक्स एज वेल और अबाउट केमिस्ट्री एज वेल, यू कॅन जस्ट पुट इट इन द कमेंट सेक्शन आणि आम्ही ते टॉपिक्स इथे कव्हर करायचा नक्की प्रयत्न करू. सो थँक्स. डू शेअर विथ युअर फ्रेंड्स ज्यांना हे हेल्पफुल असेल. डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू.